मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा नको होती। जसे पदावरून खाली उतरवले तसे हनुमान चालीसा वाचन त्यांनी केला असा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे। माजी खासदार नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे। पूर्ण पक्ष उद्धव ठाकरेंनी बर्बाद करून टाकला। मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर ना आमदार फुटले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असता, असाही टोला नवनीत राणा यांनी लगावला आहे। नवनीत राणांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी मात्र उत्तर देणं टाळलंय। आता हनुमान चालीसा तेव्हा वाचली असती तर ना आमदार सोडून गेले असते, ना घर फुटलं असतं, ना पक्ष बर्बाद झाला असतं आणि बाळासाहेब ठाकरेंजींचे विचारही राहिले असते। आणि महिला खासदार असल्यानंतर तुम्ही जेव्हा मला 14 दिवस टाकले होते, प्रत्येक क्षण फक्त एवढाच बोलत होती कि जो इतना घमंडी व्यक्ती है कि एक महिला को कोई कारण नसताना तिला 14 दिवस जेलमध्ये टाकला होता आणि आज पूर्ण पक्ष बर्बाद झाल्यानंतर ते रोडवर बसून हनुमान चालीसा करते। रामजी जय सियाराम। 18 जुलैला आपलं नागपूरमध्ये आंदोलन आहे रामरक्षा, मात्र त्यावरून विरोधक टीका करतायत की सर्वात विरोधक म्हणजे कोण? शिशी त्याच्यातले दानपेटीतून तुम्ही धोतर तुमचं सीसीटीव्हीवर लावून दानपेटीतून चोरी केली 1400 कोटीची। आम्हाला राम आठवणं न आठवणं राम रक्षा करणं आता गरज आहे आणि ती आम्ही करतो। ती रक्षा आम्ही भाजपापासून करतो।